महालक्ष्मी हॉटेल प्रकरणामध्ये सतीश पाटलांना दिलासा मिळालाय। हॉटेल अनधिकृत असल्याची याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे। मनसे नेते राजू पाटलांनी ही याचिका केली होती। दरम्यान या प्रकरणामध्ये सतीश पाटील यांना दिलासा मिळालाय। पलावाद जवळील सतीश पाटील यांच्या कुटुंबाचं महालक्ष्मी हॉटेल आहे, हे अनधिकृत आहे असं राजू पाटील यांनी म्हटलं होतं। याचिका दाखल केली होती, मात्र या प्रकरणी सतीश पाटील यांना दिलासा मिळालाय। पलाव चौकामध्ये त्यांनी याचिका दाखल केली होती आमच्या विरोधात। त्या ठिकाणी आज जवळजवळ 8 पदरी रस्ता झालेला आहे। एवढा असताना सुद्धा माझे आमदार आम्हाला जाणून बुजून आणि आम्हाला आमचं कुटुंबियाचं खच्चीकरण करण्यासाठी नेहमीच आमच्या विरोधात KDMC, MSRDC, MMRD नाहीतर MIDC अशा प्रत्येक ठिकाणी या माणसाने आम्हाला नाचवले। जवळजवळ 10 ते 15 वर्ष त्रास देतात। पलाव एक्सप्रिया मॉलच्या समोर जे महालक्ष्मी कृपा हॉटेल आहे ते अनधिकृत म्हणून आहे आणि विकास कामाला अडथळे येतात अशी त्यांनी याचिका दाखल केलेली होती। पण मी बोलते की विकास कामाला कोणत्या याच्याने अडथळे येतात? आज 35-40 वर्ष झालं त्या वास्तूला। आज ती वास्तू 35-40 वर्ष असताना तिथे सिंगल लेनचा रस्ता होता, आज 4 लेनचा रस्ता झाला। त्या रस्त्यासाठी आमची जमीन गेली, त्याचा मोबदला नाही, काही नाही आणि आम्ही विकास कामाला कधी अडथळा आणलाही नाही। आणि हे लोक सांगतात अनधिकृत आहे वगैरे, आम्हाला त्रास देतात।